अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथे नवनीत राणा यांची सभा झाली। मात्र या सभेत प्रचंड राडा झाला। या सभेत नवनीत राणा यांच्यावर खुर्च्या फेकण्यात आल्या। या सभेतील व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे। नवनीत राणांचे पती रवी राणा यांनी कारवाईची मागणी केली। सध्या राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे। त्यानिमित्त अमरावतीच्या दर्यापूर मधील खल्लार गावात माजी खासदार भाजप नेत्या नवनीत राणा यांची सभा झाली। या प्रचार सभेदरम्यान मोठा राडा झाला आहे। सभेसाठी आलेल्या काही लोकांनी सभेत खुर्च्या फेकत राडा घातला। माजी खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या अंगावर खुर्च्या फेकण्यात आल्याचा आरोप केला आहे। या हल्ल्यात नवनीत राणा थोडक्यात बचावल्या आहेत। युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी हा राडा झाला। लोकांनी खुर्च्या फेकून मारल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे। माजी खासदार नवनीत राणा यांच्याकडून खल्लार पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। या राड्यानंतर खल्लार गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। खल्लार पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल जौनजाड यांना माहिती दिली आहे। अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार गावात माजी खासदार भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या प्रचार सभेदरम्यान मोठा राडा झाला आहे। पोलिसांनी 45 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत। 4 जणांना ताब्यात घेतले आहे। राडा करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। प्रचार सभेदरम्यान काही लोकांनी काल खुर्च्यांची फेकाफाकी केली होती। नवनीत राणांच्याही अंगावर खुर्च्या फेकल्या होत्या। सध्या खल्लार गावात शांतता असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे। आज खल्लारमध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो, पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून घाणेरडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होते। तिथून मला हुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट नव्हता केला, पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात अल्लाहू अकबर करायला लागले आणि मग मारायला जेव्हा माझ्या लोकांनी आजूबाजूनी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका, ताईला काहीच बोलू नका, एवढा घाण शब्द यूज करू नका, तुम्ही मारून टाकणार म्हणून न्याले काहीच बोलू नका। त्यांचं भाषण संपलं की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे। त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केला। मग माझ्यासमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथे होते, गावाचेच तिथे होते, ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांची राग जे माझ्यावर होता मला पाहून शिव्यागाळ करणं, तुला मारून टाकू, तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं, माझे कॉन्स्टेबलला लागणं, यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं। दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच, माझ्यावर खुर्च्या फेकलंच, ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे। आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे 6 अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि 3-4 माझे PA, त्यांनी पूर्ण असं घेरला आणि मला शिवीगाळ करून माझ्यावर थुकले। तर ते माझे जे हे आहे, जर तुम्ही हे पाहिलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहिलं, हे माझ्यावर थुकलं, माझ्या जातीवर शिवी केली, अल्लाहू अकबर मला देखेंगे तेरे को क्या कर सकते हैं करके, आणि यांच्यावर थुकले। यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे। रात्रभरापर्यंत जर त्यांना अटक नाही झाली तर सकाळी 10 वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळं एकत्रित राहील जर यांनी अटक आज केली नाही तर। श्रीराम। बाळासाहेब गणोरकर, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, दर्यापूर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।